अमरावती शिवप्रेमी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत शिवसन्मान मोर्चाचे आयोजन केले। कारण प्रशांत कोल्टेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध बेताल वक्तव्य केल्याचा आरोप आहे। त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। या मोर्चात मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी राजकीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। पाहूया संपूर्ण अहवाल। 3 मार्च रोजी अमरावती शहरात पंचवटी चौकातून निघालेल्या शिवसन्मान मोर्चाने इरविन चौक येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला। त्यानंतर हा मोर्चा गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी आंदोलकांनी प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली। या सगळ्या महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन करते। आज या ठिकाणी शिवसन्मान महामोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या विशेष रॅलीमध्ये उपस्थित सर्व तमाम शिवप्रेमींना माझा सप्रेम नमस्कार। असं म्हणतात की इतिहासामध्ये येणाऱ्या काळाला आकार देत असतो। गतकाळात घडून गेलेल्या घटना या वर्तमान काळ आणि भविष्य काळाला दिशा देणाऱ्या असतात। कारण इतिहास हा वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यातील सातत्याने चालणारा संवाद आहे। पण हा संवाद जर का थांबला तर विसंवादाला सुरुवात होते। प्रौढांच्या ठापे पडायला लागतात। एखाद्या समाजाचा इतिहास कितीही गौरवशाली असेल, तेजस्वी पराक्रमाचा असेल, तर त्याचे वाहते सरकारकडे ते जन्माला आले, नपुंसक जन्माला आले। या मोर्चात काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, शिवसेना उबाटा आमदार गजानन लवटे, माजी आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार सुनील देशमुख आणि विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते। हातात भगवे ध्वज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। जिल्हाधिकारी कार्यालय चौकात आंदोलकांनी कोरटकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत निषेध व्यक्त केला। आंदोलकांनी इशारा दिला आहे की जर कोरटकर यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल। शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश या आंदोलनाद्वारे देण्यात आला। आज जमलेले सर्व शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी नेहमीच अध्यापक जातींना घेऊन सामोरे गेलेले आहेत। तर आता जे सरकार आहे ते वेगळ्या विषयावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात आणि या समाजामध्ये भीती निर्माण करायचा प्रयत्न करतायत। त्याच अनुषंगानं ही जी मंडळी आता सत्तेत आहे त्यांच्या काही लोक असे एक्सपेरिमेंट करत असतात आणि त्याच्यातला हा एक्सपेरिमेंट आहे की छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना काहीतरी चुकीचं बोलायचं आणि लोकांचं रिॲक्शन काय येतं हे बघायचं। खूप मोठं षडयंत्र आपल्या देशामध्ये होत आहे। आपल्या लोकांनी या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे आणि या समाजामध्ये एकत्र राहिलं पाहिजे याच्यासाठी हा अभ्यास आहे। सर्व अमरावतीकरची जनता आज जे कोरटकरांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान, रयतेचे राजे छत्रपती महाराज यांच्याबद्दल जे अनुद्गार काढले आणि ज्या पद्धतीने त्यांनी महाराजाचा अपमान केला, त्या अपमानाच्या विरोधात लोकांनी स्वयंस्फूर्तीने हा मोर्चा काढलेला आहे। या मोर्चामध्ये असंख्य बहुजन समाजाचे लोक स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत आणि शासनाकडनं या कोरटकर कारवाई व्हावी, त्याला अटक व्हावी या बाबतीत लोक अत्यंत आग्रही आहेत। मी शासनाला विनंती करणार आहे की महाराष्ट्राचं वातावरण घडवून होण्यासाठी त्यांनी ताबडतोब कोरटकर यांच्यावर कारवाई करावी व त्यांना जेलमध्ये पाठवून जनतेच्या भावना आहे त्या समजून घ्याव्या। महाराजांच्या बरोबर जर कोणी अशा पद्धतीचं स्टेटमेंट करत असेल तर त्याला त्याची जागा दाखवणं गरजेचं आहे। त्यानं जो वार्तालाप केला, सावंतांसोबत त्याला डिस्कस केला तो अतिशय निषेधार्ह आहे। अशा पद्धतीचं कोणी स्टेटमेंट करत असेल तर त्याच्या विरोधात देशद्रोहाची कारवाई करायला पाहिजे।
शासनात आपण बसलेले आहोत. शासनकर्त्यांनी अशा पद्धतीचं महाराजांच्या संदर्भात जर कोणी वक्तव्य करत असेल तर त्याला निश्चितपणे देशद्रोहाची कारवाई करून त्याला त्याची सजा केली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. नाही, जे पुरोगामी महाराष्ट्रात जे चाललं आहे, जे काही आमचे आदर्श आहेत, त्या आदर्शांचा जो वारंवार अपमान केला जाते, वारंवार त्यांच्या काही कुठे बोललं जाते, याची चीड म्हणून हा मोर्चा आहे. त्याच्या मोर्चा काढण्याची कोणाला काही शौक नाही, परंतु ही जी काही पिलावळ आहे संघाची, ही पिलावळ वारंवार आपल्या जे काही आदर्श आहेत त्या आदर्शांच्या विचारावर घाला घालतात. आदर्शांचे विचार ते कुठेतरी त्यांनी हे करण्यासाठी हे करतात. म्हणून हा फार मोठ्या संख्येनं मोर्चा आहे आणि या मोर्चात अनेक लोक सहभागी आहेत. हा दिव्य मोर्चा जो काढण्यात आला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचं तोडफोड करून काहीतरी इतिहास दाखवून आणि महाराष्ट्राचं जे दैवत आहे त्याच्याविषयी महत्त्वाचं वाक्य करणं, त्याच्याविषयी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. या मोर्चाचं हेच एक काम आहे की जे आपले थोर संत थोर पुरुष होऊन गेले त्यांच्याविषयी त्यांचा इतिहास बरोबर न सांगता काहीतरी तोडून सांगणे हे एक संघाचं काम आहे आणि हे व्हायला नाही पाहिजे. त्यासाठी हा भव्य मोर्चा इथून काढण्यात आला आहे आणि याचा न्याय मिळाला पाहिजे हा सगळ्यांची, मराठ्यांची आणि महाराष्ट्रवासियांची इच्छा आहे. जय जिजाऊ जय शिवराय. माझ्या तमाम शिवप्रेमींना आपल्या महाराष्ट्रात काय चाललेलं आहे आपण बघतच आहे. कोण आहे खरा स्वराज्याचा खून आहे, कोण जिल्हा प्रशांत कोराडकर, सोलापूरकर हे येतात काय, हे देतात काय, महाराजांवर अपमानकारक वक्तव्य करतात काय. आज या सगळ्या विरुद्ध आपल्या महाराष्ट्रामध्ये एक लाट कोसळलेली आहे आणि हे पहिल्यांदाच होत आहे असं नाही, काही दिवसांपूर्वी माहितीचा स्रोत असलेल्या विकिपीडियावर सुद्धा छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरुद्ध मजकूर लिहिण्यात आलं होतं आणि त्याच्याच काही दिवसांआधी सोलापूरकर यांनी महाराजांवर असेच काही उद्गार बाहेर काढले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर अवघ्या भारताचे दैवत आहे आणि काही मूर्ख माणसं असे म्हणतात की आम्ही ब्राह्मणांच्या शासनात जगतो, ब्राह्मणांच्या शासनात राहतो. तर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आम्ही ब्राह्मणांच्या शासनात नव्हे तर महाराजांच्या स्वराज्यात काम करतो. आणि त्यांनी अशा मूर्खांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आमच्या महाराजांचा इतिहास बदलायचा प्रयत्न जरी केला तर तुमचं पाय ठेवणं या महाराष्ट्रात मुश्किल करून टाकतं. तर अमरावतीत आज शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांविरोधात जोरदार आक्रोश व्यक्त केला. सरकारने यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी आंदोलकांची मागणी आहे. या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज.